नमस्कार. आज दिनांक 11 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, त्यासोबतच वनरक्षक, सरळ सेवा आणि एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा म्हणजेच तलाठी, गट क, गट ब या परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आजचा पहिला प्रश्न, डॉल्फिन चक्रीवादळाचे नामकरण खालीलपैकी कोणी केले आहे? आता या ठिकाणी पहा, डॉल्फिन चक्रीवादळ सुरुवात कुठे झालेली याची सुरुवात झालेली आहे चीनमधील झेजियांग प्रांताच्या पूर्व किनारपट्टीवर. आणि मित्रांनो, या ठिकाणी याचा प्रभाव आहे तो जपान आणि चीन या देशांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच या वादळाला डॉल्फिन हे नाव कोणी दिलं? हाँगकाँग यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे, हाँगकाँग या देशानं डॉल्फिन या चक्रीवादळाला नाव दिलेलं आहे. हे वादळ आहे ते जपान आणि चीनच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतं. दुसरा प्रश्न आहे, 10 ऑगस्ट रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक जैव इंधन दिनाचे ऐतिहासिक महत्व काय आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं. पुढे 10 ऑगस्ट 1893 ला सर रुडॉल्फ डिझेल नावाच्या एका शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, तर शेंगदाण्याच्या तेलावर आधारित इंजिनाचा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवलेला होता. आणि मित्रांनो, या स्मरणार्थच दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस आहे तो जागतिक जैव इंधन दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. काय झालं होतं 1893च्या 10 ऑगस्टला रुडॉल्फ डिझेल या शास्त्रज्ञानं शेंगदाणा तेलावर चालणारं इंजिन यशस्वीपणे बनवलेलं होतं किंवा याची चाचणी केलेली होती. ठीक आहे. आणि मित्रांनो, भारतामध्ये हा दिवस 2015 पासून साजरा केला जात आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3, जागतिक सिंह दिन जगभरात कधी साजरा केला जातो? दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवसच जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, सिंह या प्राण्याचं शास्त्रीय नाव काय आहे, तर पॅन्थेरा लिओ. आणि जर आपल्याला विचारलं आशियाई सिंह कुठे आढळतात, तर भारतातील गुजरात या राज्यामध्ये आशियाई सिंह आढळतात. आणि मित्रांनो, आशियाई सिंहाचं शास्त्रीय नाव काय आहे, पॅन्थेरा लिओ पर्सिका. लक्षात ठेवायचं आहे, सिंहाचं फक्त विचारलं तर पॅन्थेरा लिओ, आणि जर आशियाई सिंहाचं विचारलं तर पॅन्थेरा लिओ पर्सिका हे शास्त्रीय नाव असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, 2026च्या जागतिक आदिवासी दिनाची थीम किंवा संकल्पना काय होती? आता या ठिकाणी पहा, जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, 2026 हे वर्ष ज्या सुईण असतात, लहान मुलांना जन्म देणाऱ्या ज्या सुईण असतात त्यांना समर्पित केलं गेलेलं आहे. म्हणजे थीम काय आहे, हॉनरिंग इंडिजियस मिडवाइव्स, म्हणजे सुईण सेफगार्डिंग लाईफ अँड वेलबिंग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता पाहतो आपण, ग्रामीण भागामध्ये पूर्वी डॉक्टर, दवाखाने नव्हते, त्यावेळी मुलांचा जन्म करून देणाऱ्या ज्या महिला असायच्या त्यांना काय म्हटलं जायचं, सुईण म्हटलं जायचं. मित्रांनो, त्या महिलांसाठी जागतिक आदिवासी दिवस 2026 समर्पित आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 देऊन खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 न पी पेचियम्मल आणि गोविंदम्मल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पी पेचियम्मल कुठले आहेत, तर या रामनाथपुरम येथील आहेत. आणि गोविंदम्मल कुठले आहेत, तर विलुपुरम या ठिकाणचे आहेत. आता या ठिकाणी पहा, यांचं कार्य काय आहे, तर पेचियम्मल काय करतात, समुद्रामध्ये जे काही घोस्ट गिअर आहेत, म्हणजे तुटलेली जाळी वगैरे आहेत, जी समुद्रामध्ये अशीच पडलेली असतात, ज्याच्यामध्ये मासे किंवा इतर कासव वगैरे अडकू शकतात, अशी जाळी गोळा करण्याचं काम कोण करतात, पी पेचियम्मल करतात. आणि गोविंदम्मल काय करतात, तर शाश्वत शेतीच्या या पुरस्कर्ते आणि संशोधक आहेत. म्हणजे या ठिकाणी म्हणून या दोघींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ शाश्वत शेती दिन कोणत्या तारखेला साजरा करण्याची घोषणा केली आहे? आता एम एस स्वामीनाथन यांना आपण काय म्हणतो, तर यांना म्हणतो आपण
भारतातील हरित क्रांतीचे जनक. आणि मित्रांनो यांच्या स्मरणार्थच दरवर्षी कोणता दिवस तर 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं एका प्रश्नाचं उत्तर की महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण? महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण? उत्तर कमेंट करून सांगा. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. आशिष यादवने वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदक जिंकून दिले? आता या ठिकाणी पहा, वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026, या ठिकाणी 2026 काढून टाकूया, या ठिकाणी करूया 2016. या स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेक या खेळ प्रकारामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. आणि मित्रांनो आता 10 वर्षानंतर 2026 मध्ये आशिष यादव यांनी या खेळ प्रकारामध्ये रौप्य म्हणजे सिल्वर मेडल मिळवून दिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, भालाफेक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. आशिष यादवने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकलेली वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा अमेरिकेतील ओरेगॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी त्यांनी रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑगस्ट 2026 रोजी परमप्रज्ञा सुपर कम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आता या ठिकाणी पहा, परमप्रज्ञा ही काय आहे? सुपर कम्प्युटिंग सुविधा. याचं उद्घाटन 8 ऑगस्ट 2026 रोजी IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये करण्यात आलं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, IIT दिल्ली. कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ठिकाण IIT दिल्लीचं सोनीपत कॅम्पस. प्रश्न क्रमांक 10. परमप्रज्ञा ही भारतातील नवीन सुपर कम्प्युटिंग सुविधा प्रामुख्याने कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? या ठिकाणी पहा, परमप्रज्ञा काय आहे? तर AI आधारित हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सिस्टीम आहे. म्हणजे या ठिकाणी ही AI आधारित हाय परफॉर्मन्स कम्प्युटर तंत्रज्ञानावर आधारित असणारी एक सुविधा आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रपतींच्या हस्ते 7 ऑगस्ट 2026 रोजी किती जणांना सर्वोच्च संत कबीर हातमाग पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले? आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय हातमाग पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण 22 जणांना हातमाग पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी सर्वोच्च मानला जाणारा संत कबीर हातमाग पुरस्कार आहे तो 3 जणांना दिला गेलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. संत कबीर हातमाग पुरस्कार 2025 3 जणांना दिला गेला. एकूण पुरस्कार ते किती होते? पुरस्कार विजेते किती होते? 22 होते. त्यापैकी 3 हे कशामध्ये होते? संत कबीर हातमाग पुरस्कार. त्यासोबतच 19 जणांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, राष्ट्रीय विचारलं तर 19 आणि संत कबीर विचारलं तर 3. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. 16वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? आता या ठिकाणी पहा, ब्रिक्स संघटना BRICS ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांची आहे. आणि मित्रांनो या देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी असलेल्या सवाई मान महल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, जयपूर या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो या बैठकीचे यजमानपद कोणाकडे आहे? लक्षात ठेवायचं, ब्रिक्सच्या 2026च्या सर्व बैठका भारतामध्ये होतील. म्हणजे भारत हा यजमान आहे. आणि मित्रांनो या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 16व्या ब्रिक्स व्यापार मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 14 कडे. जयपूर येथे पार पडलेल्या 16व्या ब्रिक्स व्यापार मंत्र्यांच्या बैठकीची संकल्पना काय होती? आता आपण काय पाहिलं, राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी असलेल्या सवाई मान महल या ठिकाणी 16वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक पार पडली. आणि मित्रांनो या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भूषवलं. आणि मित्रांनो या बैठकीची अधिकृत थीम काय होती? बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन, सस्टेनेबिलिटी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. जर आपल्याला याचा मराठीमध्ये अर्थ विचारला तर
याचा अर्थ असणार आहे लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी बांधणी. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? आता या ठिकाणी पहा, नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक पुरस्कारांमध्ये दरवर्षी केरळ हे राज्य प्रथम क्रमांकावर असायचं, परंतु यावर्षी केरळ नसून पंजाब हे राज्य प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 16. नीती आयोगाच्या SEQI 2026 मध्ये प्रथम स्थानी आलेल्या पंजाब राज्याचा 2020च्या निर्देशांकात कितवा क्रमांक होता? आता या ठिकाणी पाहायचं, 2026च्या SEQI म्हणजे शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकामध्ये पंजाब पहिल्या स्थानावर आहे, परंतु या अगोदर 2020च्या निर्देशांकामध्ये ते 27व्या स्थानावर होतं. आणि मित्रांनो, अवघ्या 6 वर्षांमध्ये गुणवत्ता एवढी वाढलेली आहे की ते पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचलेलं आहे, म्हणून पर्याय डी 27वा हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे पहिले अंतराळवीर कोण ठरले आहेत? त्या ठिकाणी पहा, डॉक्टर अनिल मेनन हे भारतीय वंशाचे पहिले अंतराळवीर ठरलेले आहेत, जे नासाकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर 6 तासांचा स्पेस वॉक पूर्ण करणारे आहेत. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. हे मूळचे कोणत्या राज्यातील मानले जातील? तर हे केरळ या राज्यातील मानले जातील. केरळमधील पालघाट या ठिकाणचे ते असतील. आणि मित्रांनो, यांचा जन्म हा भारतामध्ये न होता बाहेरच्या देशामध्ये झालेला असल्यामुळे यांना आपण काय म्हणतोय, भारतीय वंशाचे म्हणतोय. म्हणजे यांचे पेरेंट्स किंवा यांचे घरचे होते ते भारतातील होते, परंतु हे जन्मले, वाढले आणि काम करतायत अमेरिकेमध्ये. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर अनिल मेनन यांनी कोणत्या अंतराळ मोहिमेअंतर्गत 6 तास 27 मिनिटांचा स्पेस वॉक पूर्ण केला? आता या ठिकाणी पहा, नासाची मोहीम आहे एक्सपिडिशन 75. या मोहिमेअंतर्गत अनिल मेनन यांनी 6 तास 27 मिनिटांचा स्पेस वॉक पूर्ण केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता पुढे पहा, अनिल मेनन हे नासामध्ये येण्या अगोदर कोणत्या संस्थेमध्ये काम करत होते? तर ते याच्या अगोदर स्पेस एक्स एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीमध्ये काम करत होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. पाणी आणि जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे उपक्रम कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? या ठिकाणी पहा, EI नावाचं उपक्रम जे पाण्यामधील विषारी पदार्थ तसेच कॅन्सर उद्भवणारे जे काही धातू आहेत, विषारी धातू आहेत, ते ओळखण्याचं काम करतं. आणि मित्रांनो, हे जे उपकरण आहे ते IIT गुवाहाटीनं शोधून काढलेलं आहे किंवा विकसित केलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर बनण्याचा बहुमान कोणी मिळवला? या ठिकाणी पहा, भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला MiG-21 बायसन विमान उडवणाऱ्या कोण होत्या? त्या होत्या भावना कांत. आणि मित्रांनो, यांनीच आता एक असं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे ज्यामुळे त्या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर बनलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी भावना कांत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21. भावना कांत यांनी आपले फायटर कॉम्बॅट लीडरचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेत पूर्ण केले? या ठिकाणी पहा, भावना कांत भारताच्या पहिल्या महिला ज्या बनल्या फायटर कॉम्बॅट लीडर. आणि मित्रांनो, यांनी यांचं प्रशिक्षण आहे ते मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी असलेल्या TACDE या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे काय? तर टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ग्वाल्हेर या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 22. हवेत उडणाऱ्या हापिदास स्कायनेक्स या वैयक्तिक हवाई वाहतूक वाहनाची यशस्वी चाचणी कोठे गेली? या ठिकाणी पहा, हवेत उडणाऱ्या हापिदास स्कायनेक्स या वैयक्तिक हवाई वाहतूक वाहनाची यशस्वी चाचणी अल्मोरा या ठिकाणी केली गेलेली आहे. अल्मोरा कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंड अल्मोरा या ठिकाणी याची यशस्वी चाचणी केली गेलेली आहे. आणि मित्रांनो, चाचणी कोणी केली? तर चाचणी करणारे आहेत रवी टमटा आणि त्यांची टीम. ठीक आहे, रवी टमटा आणि त्यांच्या टीमने उत्तराखंडमधील अल्मोरा या ठिकाणी हवेत उडणाऱ्या हापिदास स्कायनेक्स या वैयक्तिक हवाई वाहतूक वाहनाची यशस्वी चाचणी केलेली आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 23. नुकतीच वयाच्या 11व्या वर्षी महिला फाईड मास्टर हा किताब मिळवणारी AS शर्वानिका कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, फाईड म्हटलं की
काय म्हणायचं, बुद्धिबळ म्हणजे काय असणार आहे, एस शर्वानिका या बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर. आता पुढे पहा, फाईड काय आहे, फाईड मित्रांनो आहे बुद्धिबळ या खेळाचं नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळलेली 40 वर्ष जुनी अंतिम याचिका कोणत्या प्रसिद्ध घोटाळ्याशी संबंधित आहे. या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयानं विलंब आणि अपुरे पुरावे या कारणास्तव 40 वर्ष जुनी बोफर्स घोटाळ्याची याचिका फेटाळलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 25, जागतिक जैव इंधन दिन भारतात कोणत्या मंत्रालयातर्फे जनजागृती उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. या ठिकाणी पहा, जागतिक जैव इंधन दिन वर्ल्ड बायोफ्युल डे दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो या ठिकाणी हा जो आहे तो भारतामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून साजरा केला जातो, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.